हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज मंडे 5 जुलै 2021 आपण द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. आज लेक्चर डिलिव्हर होण्यासाठी खरं तर थोडा वेळ होतोय, कारण पुन्हा एकदा लेक्चर रेकॉर्ड करतोय. कारण पहिलं रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड झाला नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्ड करतोय. त्यामुळे थोडा उशीर होईल, पण बचेंगे तो और भी लढेंगे. आज पहिल्यांदा मग तुम्हाला मी लेक्चरचं स्वरूप सांगतो कसं असतं आपलं रोज. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. आजचा 5 जुलै 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिलं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूया. सो लेट स्टार्ट. पहिलं जे आपलं महत्त्वाचं जे आर्टिकल आहे ना, ते पहिलं म्हणजे विशेष याचा कोर गाभा असा आहे की हे मिलिटरीवरती डिपेंड आहे, आपल्या डिफेन्स सर्व्हिसवरती डिपेंड आहे. डिफेन्स मेकॅनिझम जे आपलं इंडियाचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. मग आता या आर्टिकलमध्ये एकंदरीत काय सांगितले की सगळ्यांमध्ये एकसंधता असायला पाहिजे, एकात्मता असायला पाहिजे, एकत्रितपणा असायला पाहिजे. सगळ्यांमध्ये म्हणजे कुणामध्ये तर आपल्यात भूदल आहे, नौदल आहे आणि हवाई दल आहे. मग यांचे तिघांचे चीफ जे आहेत ते वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. मग या तिघांच्या डिसिजनमध्ये एकसंधता येण्यासाठी खरं तर या तिघांमध्ये एकत्रितपणा येणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर गेल्या वर्षी पण याच्यावरती मोठा डिबेट झाला होता आणि तो डिबेट कशासाठी होता तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑफ इंडिया, म्हणजे या तिघांचा एक हेड असायला पाहिजे आणि या हेडचं जे डिसिजन आहे ते तिघांवरती मॅन्डेटरी असायला पाहिजे असं कुठंतरी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो स्ट्रक्चर काय आपल्या सुरक्षा व्यवस्थेत. तर पहिल्यांदा 3 फोर्स महत्त्वाचे आपल्यात आहेत. एक तर भूदल आहे, नौदल आहे आणि हवाई दल आहे, बरोबर आहे. मग या तिघांचे 3 प्रमुख वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. या तिघांसाठी 3 प्रमुख वेगवेगळे आहेत. मग या तिघांचा एक डिसिजन होण्यासाठी वारंवार यांना काय करावं लागतं, एकत्र येऊन एखाद्या मीटिंग मधून मग त्यांना फायनल सोल्युशन काढावं लागतं, फायनल डिसिजनपर्यंत पोहोचावं लागतं. परंतु एवढा कालावधीमध्ये कधी कधी आपल्याकडे जर युद्धजन्य परिस्थिती झाली तर एवढा कालावधी आपल्याला मिळणारच नाही की तिघजण येऊन बसतील, चर्चा करतील आणि डिसिजन घेतील. मग त्याच्यासाठी काय असायला पाहिजे तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑफ इंडिया असायला पाहिजे, म्हणजे या तिघांचा एक हेड असायला पाहिजे आणि त्याने जर एखादं डिसिजन घेतलं, त्याच्याकडून एखादं डिसिजन घेतलं गेलं तर मग हे तिघांवरती मॅन्डेटरी ऑब्वियसली असणार आहे, कारण यांचा हेड ऑफिसर तो असणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी मग एकसंधता येऊ शकते असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. या आर्टिकलमध्ये खरं तर फॅक्च्युअल गोष्टी कोणत्याही इम्पॉर्टंट दिलेल्या नाहीत, पण हे जे स्ट्रक्चर आहे ना ते मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं. ही पोस्ट जी आहे CDS ऑफ इंडियाची जी पोस्ट आहे ती अजूनपर्यंत प्रस्थापित खरं तर झाली नाही, परंतु जर झाली तर कशी एकसंधता येऊ शकते याचा उहापोह करणारं हे डिस्कशन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याचे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगितलेत, कारण एकाच्या हाती कोणत्याही प्रकारची सत्ता देणं हे खरं तर हुकुमशाही पद्धतीला बोलावणं करण्यासारखं आहे, हुकुमशाही पद्धतीला प्रोत्साहन देण्यासारखं आहे, असं सुद्धा या पद्धतीवरती टीका केली जाते. जर असा प्रकारचा हेड ऑफिसर नेमला गेला तर मग त्या हुकुमशाही पद्धतीसारखं सिच्युएशन तिथं होऊन बसेल, अशी सुद्धा त्याच्यावरती टीका वारंवार केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हा सुद्धा त्याचा निगेटिव्ह पॉईंट आपल्याला असलेला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला. आता याच्यातून या आर्टिकलमध्ये बिटवीन द लाईन आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट काय करायचं आहे तर आपली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा याच्यावरती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता डिफेन्स सर्व्हिस म्हणजे सुरक्षेशी रिलेटेड एक मुद्दा जास्त गाजलेला आहे, तो कोणता तर ड्रोन अटॅकचा मुद्दा जास्त गाजला. मग त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे, ती मी अगोदरच तुम्हाला सांगितली बघायला. आणि तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय बघायचा आहे तर 3 जी दलं आपली आहेत ना त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन, त्यांचा लोगो काय आहे, त्यांच्यामध्ये महत्त्वाचे सेक्टर कोणकोणते पडतात, म्हणजे विभाग त्यांच्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते पडतात, हे सर्व आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. समजते. एवढा आपण या आर्टिकलच्या अंतर्गत अभ्यास करू शकतो. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. दुसरं जे आर्टिकल आहे ते उत्तराखंडशी रिलेटेड आर्टिकल आहे. हे जे आर्टिकल आहे ते उत्तराखंडमध्ये आताच कॉन्ट्रोवर्सी काय, खूप चर्चेतला मुद्दा काय चालू आहे वारंवार, तर उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा तीरथ सिंग रावत जे आहेत त्यांची मुख्यमंत्री म्हणून पार्टीनं निवड केली होती, BJPनं. परंतु त्यानंतर ड्रामॅटिकली त्यांना रिझाईन करावं लागलं आणि त्यांच्या ठिकाणी आता पुष्कर धामी हे जे नवीन पर्सनॅलिटी ही जी आहे ना यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ उत्तराखंडमध्ये घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. मग आता
कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा काय आहे पहिला तर हे दोघं पण इलेक्टेड मेंबर नाहीत लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे, म्हणजे विधानसभेचे इलेक्टेड मेंबर नाहीत, कोणत्याही मतदारसंघातून ते निवडून आलेले नाहीत. मग तीरथसिंग रावत ज्यांची पहिल्यांदा अपॉइंटमेंट केली होती ना, ते सुद्धा निवडून आलेले नव्हते. मग ज्यावेळेस निवडून न आलेल्या मेंबरची मंत्रिपदाला किंवा मुख्यमंत्रीपदाला नेमणूक केली जाते ना, तिथून पुढं शपथ घेतल्यापासून पुढच्या 6 महिन्यात त्याला निवडून येणं गरजेचं असतं. पुढच्या 6 महिन्यात जर तो निवडून नाही आला तर त्याला रिझाईन करावं लागतं. परंतु तीरथसिंग रावत जे आहेत ना, ते फक्त त्यांची अपॉइंटमेंट होऊन 4च महिने झाले होते, म्हणजे 6 महिने सुद्धा झालं नव्हतं. आणि कोविड-19मुळे इलेक्शन तिथं सुद्धा बायपोल इलेक्शन जे आहे ते कदाचित पुढं जाईल असं वाटत होतं, कारण इलेक्शन कमिशननं अशा प्रकारचा डिसिजन घेण्यासारखी परिस्थिती तिथं निर्माण झाली होती, कारण कोविड-19मुळे इलेक्शन घेऊ शकत नाही अशी परिस्थिती. परंतु त्यांनी अशा प्रकारच्या बायपोलची वाट बघितली नाही किंवा बाय इलेक्शन लढलं गेलं नाही त्यांच्याकडून. त्याच्या अगोदरच त्यांनी रिझाईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्या ठिकाणी मग आता पुष्कर धामी यांना शपथ देण्यात आली नवीन मुख्यमंत्री म्हणून उत्तराखंडचे. मग त्याच्यामुळं जास्त टीका का केली जात होती तर तीरथसिंग रावत जे आहेत त्यांनी बायपोल इलेक्शनच्या अगोदरच रिझाईन करणं आणि पोस्ट सोडणं आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची योग्य कमेंट न करणं किंवा प्रतिक्रिया न देणं, याच्यातून कुठंतरी मग इतर पक्षांकडून टीका केली गेली की मग तुमच्यावरती पक्षाकडून दबाव तर येत नाही ना किंवा फेअर पॉलिटिक्स तर तिथं केलं जात नाही ना, अशा प्रकारची सिच्युएशन कुठंतरी तिथं निर्माण झाली. आणि त्यामुळं मग पुष्कर धामी जे नवीन मुख्यमंत्री झालेत यांच्यावरती सुद्धा ह्या ज्या नियुक्तीवर जी झाली ना त्यांची, याच्यावरती सुद्धा टीका झालेली आपल्याला पाहावेस मिळाली. हे या आर्टिकलमध्ये कॉन्ट्रोवर्सी मुळात उत्तराखंडची ही आहे की अशा प्रकारची सिच्युएशन तिथं निर्माण झालेला आता आपल्याला पाहाव्यास मिळेल. मग आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा की पॉईंट काय दिला तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1955चा उल्लेख इथे केला आहे. बरोबर आहे. मग हे सुद्धा आपल्याला बघून ठेवायचं आहे. म्हणजे आता उत्तराखंडमध्ये काय सिच्युएशन चालू आहे ही मी तुम्हाला समजावून सांगितली व्यवस्थित. आता मग या आर्टिकलमधून की पॉईंट काय काय बघायचे तर पहिला 1955चा आता तुम्हाला मी ॲक्ट सांगितला, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1955, हा डिटेलमध्ये तुम्ही बघून ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट उत्तराखंडचं लोकेशन काय आहे वगैरे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे, पण त्याची रिव्हिजन वगैरे तुम्ही वारंवार करून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ना, एखाद्या व्यक्तीची चीफ मिनिस्टर किंवा राज्यातला मिनिस्टर म्हणून नेमणूक केली जाते आणि तो इलेक्टेड मेंबर नसतो, त्यावेळेस मग घटनेत आपल्या प्रोव्हिजन काय दिले, पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याला निवडून येणं गरजेचं आहे. मग त्याची प्रोव्हिजन कुठल्या कलमाच्या अंतर्गत दिली, घटनेच्या कोणत्या पार्टमध्ये दिले, हे मी अगोदर पण तुम्हाला बघायला सांगितलं आणि ते बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. एवढं 3 पॉईंट तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. मग दुसऱ्या पॉईंटमध्ये उत्तराखंडचं लोकेशन वगैरे आपल्याला बघायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. चला बघूया आपण उत्तराखंडचं लोकेशन काय आहे, महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड मॅपच्या दृष्टीतून. हा आहे उत्तराखंडचा इंटरनल मॅप आहे. इंटरनलमध्ये कोणकोणते महत्त्वाचे त्या राज्यामध्ये जिल्हे वगैरे येतात हे सांगितले. मग इथं आहे उत्तरकाशी आहे, देहरादून आहे, देहरादून याची राजधानी सुद्धा आहे उत्तराखंडची. त्यानंतर तिहिरी आहे, हरिद्वार आहे, पौडी आहे, रुद्रप्रयाग आहे, चमोली आहे. चमोली डिस्ट्रिक्टसुद्धा जास्त न्यूजमध्ये वारंवार असतो. त्यानंतर पिथौरागड आहे, बागेश्वर आहे, अल्मेडा आहे, नैनिताल आहे, चंपावत आहे आणि उधमसिंह नगर आहे. समजते. एवढे महत्त्वाचे तिथं जे डिस्ट्रिक्ट्स आहेत एवढे महत्त्वाचे डिस्ट्रिक्ट आहे. हा खरं तर इंटरनल मॅप आहे, डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला मॅप दाखवला. आता आपण टोटल होल इंडियाचा मॅप काय आहे आणि तिथं उत्तराखंडचं लोकेशन काय आहे, मग शेजारील राज्य कोणकोणते ते बघूया. हा आपला टोटल इंडियाचा पॉलिटिकल मॅप आहे. त्याच्यामध्ये मग इथं जर तुम्ही बघितलं ना तर इथं आहे उत्तराखंड. त्याच्या शेजारची बाँड्री टच करणारे राज्य कोणते ती पहिलं तर मोठं आहे उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर हरियाणाची बाँड्री टच होते त्याला. त्यानंतर हिमाचल प्रदेशची बाँड्री त्याला टच करते. ही महत्त्वाचे बाँड्री लाईन टच करणारे राज्य आहेत उत्तराखंडाला. बरोबर आहे ना. इंटरनॅशनल बाँड्री कोणकोणती टच करते तर चायनाची बाँड्री टच करते, इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेपाळची बाँड्री त्याला टच करते. समजते. या 2 देशांची बाँड्री उत्तराखंडला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ज्यावेळेस आपण फिजिकल मॅप बघतोय ना त्यावेळेस मोठमोठ्या पर्वतरांगा सुद्धा उत्तराखंडमधून गेलेल्या दिसतात. त्याला हिमालय पर्वतरांगा आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये मग महत्त्वाच्या नद्या कोणत्या उगम पावतात तर गंगा नदी उगम पावते उत्तराखंडमधून, गंगोत्रीमधून. समजते. मग ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्तराखंडच्या जवळच मानस सरोवर आहे. तो आपल्या हद्दीमध्ये येत नाही, परंतु तिथं ब्रह्मपुत्रा रिव्हर उगम पावलेला आपल्याला पाहाव्यास मिळते आणि इथं ती गंगेला येऊन मिळते. आता गंगा रिव्हरला येऊन कधी मिळते ती तर ज्यावेळेस
गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा जो आहे तिथं त्याला सुंदरबन डेल्टा म्हणतो. इथं सुंदरबन डेल्टा डेव्हलप झालेला आहे आपल्याला. तिथं त्या 2 रिव्हर एकत्र येऊन सुंदरबन डेल्टा निर्माण करतात. सुंदरबन डेल्टा जो आहे सुंदरबन डेल्टा न्यूजमध्ये. आता मग सुंदरबन डेल्टा म्हणलं का तिथं मग महत्त्वाची वनस्पती कोणती आढळते, ट्री कोणती आढळते, तर सुंदरी ट्री आढळते तिथं. बरोबर आहे. आणि सुंदरबन फॉरेस्ट तिथं आपल्याला आढळतात. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. अशा पद्धतीने उत्तराखंडशी रिलेटेड जो मॅप आहे ना सर्व, तो आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन बसतो. एवढं पॉईंट खरं तर या आर्टिकलमध्ये महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतो की पॉईंट कोणकोणते बघायचे आहेत. पहिला तर 1951चा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जो आहे तो टोटल बघायचा आपल्याला. त्यानंतर सेकंड त्याचं जॉग्राफिकल लोकेशन. आत्ताच मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवलं तशा पद्धतीने एक जॉग्राफिकल लोकेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट काय तर तिथला जो काय कॉन्ट्रोवर्सी तिथं नेमकी चालली आहे ना ते तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर एखादा इलेक्टेड नसणारा मेंबर ज्यावेळेस PM म्हणून CM म्हणून अपॉइंट केला जातो ना त्यावेळेस मग त्याची प्रोव्हिजन 6 महिन्यात त्यांना निवडून येणं गरजेचं आहे. ती प्रोव्हिजन जी आहे ना ते सर्व प्रोव्हिजन कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत, कोणत्या पार्टमध्ये घटनेत दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. याच्यासाठी आर्टिकल महत्त्वाचं होतं. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल बघूया कोणतं आहे. हे जे आर्टिकल आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. कारण का तर टोटल पॉलिटिकल बेसवरती आर्टिकल आहे. मायावतींचा जो पक्ष आहे BSP ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरशी डिपेंड हे आर्टिकल आहे. त्यांची पुढची रणनीती वगैरे कशी असेल, आत्ता त्यांचा स्टँड काय आहे याच्यावरती बोलणारं आर्टिकल आहे. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यामुळे हे आर्टिकल आज आपण बघणार नाही. हे जे पुढचं आर्टिकल आहे तो आत्ताच आपण न्यूजमध्ये काय होतं तर एक्सपोर्ट आपला जास्त वाढलेला आपल्याला पाहावयास मिळाला ह्या क्वार्टरमध्ये. आता क्वार्टर म्हणजे काय तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं. प्रत्येक 3 महिन्याला एक क्वार्टर असं आपण म्हणतो. म्हणजे 12 महिन्यामध्ये 4 क्वार्टर असतात. प्रत्येक 3 महिन्याला एक क्वार्टर असे 4 क्वार्टर असतात. 3 महिन्याला मिळून एक क्वार्टर म्हणतात. मग आता मे जून जुलैचा जो क्वार्टर आपण बघितला होता त्याच्यामध्ये $95 बिलियनची एक्सपोर्ट आपण केलेला पाहाव्यास मिळाला. आणि तो पाठीमागचा भूतकाळ जर आपण बघितला तर तो सगळ्यात जास्त आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्याच्यामुळं खरं तर हे न्यूजमध्ये होतं आणि ती कुठंतरी आपल्या अर्थव्यवस्थेत रिलेटेड आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हे सुद्धा म्हटलं जात आहे. मग आता एक्सपोर्टचा इथं उल्लेख आला आहे ना मग एक्सपोर्ट पॉलिसी आपली काय आहे, मग महत्त्वाचे प्रोडक्ट आपण कोणकोणते एक्सपोर्ट करतोय जगामध्ये, त्याच्यामध्ये मग महत्त्वाचे एक्सपोर्ट करणारे प्रोडक्ट त्याचं प्रोडक्शन कसं होतं, कुठं होतं, त्याचा एरिया काय हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. पहिला की पॉईंट या आर्टिकलमधला. सेकंड की पॉईंट काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे. आता जागतिक लेवलचा ट्रेड मॅनेजमेंट करण्याचं कार्य करण्यासाठी या ऑर्गनायझेशनची खरं तर स्थापना केली गेली. मग ज्यावेळेस इम्पोर्ट एक्सपोर्टचा उल्लेख येतो ना त्यावेळेस वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. मग याची बेसिक इन्फॉर्मेशन असणं आपल्याला गरजेचं आहे. मग याच्याशी रिलेटेड ट्रिप्स ॲग्रीमेंट एक न्यूजमध्ये जास्त होता कारण वॅक्सिनमुळे. मग तो ट्रिप्स ॲग्रीमेंट काय आहे, पेटंट्सशी रिलेटेड हा ॲग्रीमेंट आहे. मग तो ॲग्रीमेंट काय त्याचीसुद्धा डिटेल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. बाकी या आर्टिकलमध्ये हेच सांगितले की आपण कसं एक्सपोर्ट वाढवू शकतो वगैरे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्यासाठी बेसिक सिलेबस रिलेटेड गोष्टी काय आहे तर एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी आपली माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्सपोर्ट आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करतो आणि इम्पोर्ट कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करतो की आपण त्याच्यावरती डिपेंड आहे हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे कन्सेप्ट मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, आज पण तुम्हाला सांगतो. हे बघून ठेवणं आपण अत्यंत आवश्यक होऊन बसतं. याच्यासाठी हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. म्हणजे आता याच्याशी रिलेटेड जर बघायचं झालं ना तर एक्सपोर्ट म्हणजे निर्यात आणि इम्पोर्ट म्हणजे आयात. ही जी आपली नीती आहे ना ती आपल्याला खरं तर माहीत असणं गरजेचं आहे. ही बेसिक गोष्ट आहे. समजते तुम्हाला इकॉनॉमीच्या दृष्टीतून. बघूया पुढचं आर्टिकल कोणतं आहे ते. पुढचं जे हे आर्टिकल आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसतं कारण यांचे हे जर्नलिझमवरती पर्सनल व्ह्यूज आहेत ते आपल्यासाठी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणून उपयोगी पडत नाही. त्यामुळे हे आर्टिकल आज आपण बघणार नाही आहोत. त्यानंतर पुढचं हे जे आर्टिकल आहे ते खूप महत्त्वाचं आजचं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये जी साल्वा जुडो मुवमेंट चालवली गेली होती ना त्याच्यावरती बोलले गेले आणि ती मुवमेंट आता खरं तर संपुष्टात आली. त्याच्यावर बॅनसुद्धा लागला गेला सुप्रीम कोर्ट करून कारण जुलै 5, 2011 सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारच्या मुवमेंटवरती बॅन आणला होता कारण त्याचे खूप साईड इफेक्ट तिथल्या नागरिकांना भोगावे लागत होते आणि
भोगावे आत्ता पण लागत आहेत, जरी जजमेंट जरी आलं असलं ना तरी सुद्धा तिथं काही वेगळी परिस्थिती नाही असं या आर्टिकलमध्ये सांगितलं गेलं. मग आता साल्वाजुडम मुवमेंट जी छत्तीसगडमधली होती ना ती काय होती, मी तुम्हाला पहिल्यांदा ती समजावून सांगतो. पहिलं तर छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात माओइस्ट मुवमेंट चालते. नक्षली लोक जे आहेत ना ती मोठ्या प्रमाणात तिथं ॲक्टिवेट असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, कार्यरत असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग ती जे नक्सलाईट लोक होती ना ती नक्सलाईट ज्यांना लोकल अतिरेकी सुद्धा आपण संबोधू शकतो. मग तशा ते हत्यार वगैरे हिंसा वगैरे मोठ्या प्रमाणात करायची, तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जायचा त्यांच्याकडून. मग ते जे तिथले गावकरी होते ना त्यांनी मिळून त्यांच्या विरोधात लढण्यासाठी एक मुवमेंट चालू केली होती. कुणाविरोधात लढण्यासाठी, तर त्या नक्षली लोकांविरोधात लढण्यासाठी एक चळवळ चालू केली होती. त्या चळवळीलाच नाव दिलं गेलं साल्वाजुडम. समजते. आणि साल्वाजुडमचा एकंदरीत अर्थ काय, तर शांततेला प्रोत्साहित करणारी, शांततेचं प्रोत्साहन करणारी, शांतता प्रिय असणारी लोक, अशी चळवळ जी आहे ती साल्वाजुडम चळवळ म्हणून ओळखली जायला लागली. मग आता ही साल्वाजुडम चळवळ जी आहे ती सर्व लोक जी नागरिक सामान्य लोक आहेत तिथले गावकरी आहेत त्यांनी मिळून नक्सली लोकांविरुद्ध लढण्यासाठी साल्वाजुडम चळवळ चालू केली. आणि ह्या चळवळीला कमी कालावधीत खूप पॉप्युलरिटी मिळाली. सर्वांनाच नक्सली लोकांनी खूप त्रास दिला गेला होता. त्यामुळे जी सर्व पीडित होती ना ती सर्व जणांची संख्या जास्त झाली नक्सली लोकांपेक्षा. त्यामुळे त्यांची एक नक्सली लोकांवरती वचक निर्माण झाली या साल्वाजुडम मुवमेंटची, चळवळीची. त्यामुळे नक्सली कारवाया कमी झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. मग त्यानंतर त्यांना जास्त पॉप्युलरिटी मिळाली, नक्सली कारवाया तिथल्या कमी झाल्या यांच्या मुवमेंटमुळे. मग त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनं सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजते. मग त्यानंतर ती मुवमेंट तशीच चालत राहिल्यानंतर तिथल्या नक्सली लोकांनी शरण येण्यास सुरुवात केली. आणि जे हे शरण आलेले लोक आहेत ना त्यांना मग या मुवमेंटमध्ये सहभागी करून घेणं आणि त्यांना वेगवेगळ्या पोस्ट देणं नक्षली लोकांविरुद्ध लढण्यासाठी. मग स्वतः ते नक्सली होते अगोदर भूतकाळामध्ये त्यांच्या, त्यामुळे त्यांना त्यांचे स्पॉट वगैरे, ते कुठं मीटिंग करायचे किंवा कुठं त्यांची थांबायचे, कुठं आसरा घ्यायचे हे सर्व माहिती होतं. त्यामुळे नक्षला लोकांना अजून जास्त कॅच करणं सोपं होऊ लागलं. परंतु या सर्व गोष्टींमध्ये काय झालं तर नक्षली जे लोक आहेत आणि साल्वाजुडम मुवमेंट आहे म्हणजे सामान्य लोक. साल्वाजुडम मुवमेंटमध्ये कोण होतं, सामान्य लोक होते. मग ते सामान्य लोक आणि नक्षली लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढला. आणि त्याच्यामुळं काय झालं, 2-3 इन्सिडेंट असं झालं की मोठ्या प्रमाणात गावातल्या लोकांची कत्तल केली गेली नक्षली लोकांकडून. कारण का, तर ती लोक साल्वाजुडम मुवमेंटला जोडली गेली होती. परंतु खरं तर त्यातली बहुतेक बऱ्यापैकी लोक साल्वाजुडम मुवमेंटमध्ये ॲक्टिवेट नव्हती सुद्धा, कारण त्यामध्ये लहान मुलं सुद्धा होती. मग ती सुद्धा त्यांच्याकडून मारली गेली. मग कुठंतरी त्यानंतर मग गावकरी आणि हे नक्षली आहेत त्यांच्यामधला संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं तर गावातल्या लोकांना जीव सुद्धा गमवावा लागू लागला त्यांच्यामुळे. आणि त्यामुळं पुढं काय व्हायला लागलं तर ही जी नक्षली लोक आहेत ती गावातल्या लोकांवरती अटॅक करायला लागली जास्त प्रमाणात, सामान्य लोकांवरती जास्त प्रमाणात अटॅक करायला लागले. आणि त्यामुळं मग परत अजून गावातले लोक ती घाबरून पुन्हा साल्वाजुडम मुवमेंटपासून वेगवेगळी व्हायला लागली. साल्वाजुडम मुवमेंट कुठंतरी बिखरलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्यामध्ये मग परत ह्युमन राईट कमिशन आलं. ह्युमन राईटचं मोठ्या प्रमाणात त्याच्यात हनन व्हायला लागलं, कारण तिथल्या सामान्य लोकांची कत्तल केली जात होती नक्षली लोकांकडून. मग गव्हर्नमेंटवर दबाव यायला लागला की सामान्य लोकांना अशा प्रकारच्या चळवळीत सहभागी करून घेणं आणि त्या चळवळीला गव्हर्नमेंटकडून प्रोत्साहन देणं हे कुठंतरी योग्य नाही, कारण तिथं बळी जातोय सामान्य लोकांचा, हे म्हटलं गेऊ लागलं. आणि त्याच्यावरूनच मग 5 जुलै 2011ला सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या अगोदरच PIL दाखल केली गेली होती. आणि 5 जून 2011ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की साल्वाजुडम मुवमेंट जे आहे अशा प्रकारची कोणतीही मुवमेंट चालवण्यात येऊ नये. म्हणजे साल्वाजुडम मुवमेंटवरती 2011मध्ये बॅन आणला गेला सुप्रीम कोर्टामधून. बरोबर आहे, बॅन आणला गेला म्हणजे अशा प्रकारची चळवळ चालवू नये, जेणेकरून काय होईल तर नक्षली लोक आहेत आणि साल्वाजुडम मुवमेंट आहे यांच्यातला संघर्ष कुठंतरी संपुष्टात येईल. आता साल्वाजुडम मुवमेंटवरतीच बॅन आला म्हणल्यावर यांच्यातला संघर्ष राहणारच नाही, असे सिच्युएशन होईल. आणि सामान्य लोकांची जी कत्तल होते त्यांना धोका निर्माण होतोय नक्षली लोकांकडून, तो कुठंतरी संपुष्टात येईल असं वाटलं होतं. परंतु आता जर तिथली परिस्थिती बघितली 2021मध्ये सुद्धा, तरी तिथली परिस्थिती वेगळी नाही. कारण नक्षली लोकांकडून आता सुद्धा तिथल्या लोकल लोकांना त्रास दिला जातो, त्यांची हत्या केली जाते.
म्हणजे जजमेंट येऊन एवढी वर्ष झाली तरीसुद्धा तिथली परिस्थिती बदललेली नाही असं कुठं तर या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला? म्हणजे आता साल्वाजुडम मुवमेंट जास्त न्यूजमध्ये त्याच्याशी रिलेटेड सुप्रीम कोर्टात जजमेंट, मग याच्यामधले की पॉईंट तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय काय बघायचे आहेत आपल्याला. पहिली गोष्ट छत्तीसगडचं लोकेशन वगैरे सर्व काय बघून ठेवायचं आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट साल्वाजुडम मुवमेंट काय होते ते बघून ठेवायचे आपल्याला टोटल, बरोबर आहे. तिसरी गोष्ट साल्वाजुडम मुवमेंट्सचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं ते आपल्याला बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते? आणि छत्तीसगड न्यूजमध्ये नक्सलाईट लोक न्यूजमध्ये आहेत, मग ते जास्त जंगलांचा आसरा घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग तिथं महत्त्वाची चौथी गोष्ट काय आहे तर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या रिव्हर्स कोणत्या आहेत, महत्त्वाची जंगलं कोणकोणती आहेत आणि विशेषमध्ये महत्त्वाच्या जमाती कोणकोणत्या आहेत तिथं राहणार. हे एवढं तर की पॉईंट आपण या आर्टिकलच्या अंतर्गत बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते? आणि अशा मला जेवढं समजावून सांगता येतं तेवढं साल्वाजुडम मुवमेंट मी तुम्हाला समजावून सांगितलं आपल्या मराठी भाषेमध्ये. पण जर अजून डिटेल इन्फॉर्मेशन त्याची बघणं गरजेचं तुम्हाला वाटत असेल तर नेटवरून बघणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारच्या मुवमेंटवरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो किंवा मेन्समध्ये तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये याचं एक्झाम्पल तुम्ही वापरू शकता. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी हे आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ते केरळाशी रिलेटेड आर्टिकल आहे. मग केरळामध्ये लाईट रेल्वेचा हा प्रकार आहे तो इस्टॅब्लिश करण्यात चाललेला आहे. मग त्याच्यामध्ये मग ते रूल जे डेव्हलप केले जात आहेत, त्याचा पाथ डेव्हलप केला जातो. त्याच्यामध्ये अनेक जमिनी कॅप्चर केल्या जातात गव्हर्नमेंटकडून, म्हणजे जमिनी घेतल्या जातात गव्हर्नमेंटकडून. मग या आर्टिकलमध्ये हे सांगितलं की जरी आपण मॉडर्न सोसायटीकडे जात असेल, मॉडर्निटीकडे चाललो असेल, म्हणजे लाईट रेल ही रेल्वेचा मॉडर्न प्रकार मानला जातो. आणि जर आपण मग मॉडर्न प्रकाराकडे चाललो असेल ना तरीसुद्धा जे तिथले शेतकरी आहेत, तिथली वेट लँड आहे म्हणजे बागायत जमीन आहे, तिलासुद्धा हानी पोहोचणार नाही याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. असं या आर्टिकलमध्ये एकंदरीत या आर्टिकलचा हाच गाभा आहे जो मी तुम्हाला एका वाक्यात सांगितला. एवढंच या आर्टिकलमध्ये जर तसं फॅक्च्युअली बघितलं तर सांगितलं गेले. परंतु मग या आर्टिकलमधून की पॉईंट आपल्याला कोणकोणते घ्यायचे आहेत तर पहिलं तर केरळाचं लोकेशन एक कॉमन की पॉईंट असतोच प्रत्येक वेळेस आपला, तो घ्यायचा आहे. त्यानंतर लाईट रेनविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, नेमके ते काय आहे, मॉडर्न मग का मॉडर्न म्हटलं जातं त्याला, हे सर्व बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आता बागायत म्हटलं ना तर महत्त्वाची पिकं केरळामध्ये कोणकोणती घेतली जातात आणि कोणत्या पिकांसाठी खरं तर केरळाचे लँड म्हणजे जमीन ओळखली जाते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? याच्यासाठी हे आर्टिकल खरं तर महत्त्वाचं होतं. इथं आर्टिकल आपले संपत आहेत. आता पुढच्या महत्त्वाच्या न्यूज कोणकोणत्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. पहिली फ्रंट पेजवरच उत्तराखंडशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कर धामी जे आहेत ते शपथ घेताना आपल्याला दिसत आहे. त्यांनी जागा कोणाची घेतली? सुवर्ण सिंग नाही, तीरथ सिंग यांची जागा घेतली आणि ते 11वे चीफ मिनिस्टर आहेत. उत्तराखंडचे 11वे चीफ मिनिस्टर आहेत, 11वे मुख्यमंत्री. समजते? आणि याच्याशी रिलेटेड सगळी कॉन्ट्रोवर्सी आताच तुम्हाला मी आर्टिकलमध्ये सांगितली आणि त्याचं लोकेशन वगैरे आपण बघून ठेवले. त्यामुळे बाकी या न्यूजमध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे. पुढची जी न्यूज आहे ती राफेल डीलची न्यूज आहे. राफेल डील 2016मध्ये झाली होती, कालच मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारसुद्धा कुठंतरी झाला होता. डाऊटेड सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थितरित्या व्हावं अशी काँग्रेसची मागणी आहे. आणि त्याच्यावरती मग राहुल गांधी यांनी ट्विटसुद्धा केलं होतं. त्याच्यावरती ट्विटरवरती पोल त्यांनी घातला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे अशा प्रकारचा. त्यामुळे हे राफेल डील न्यूजमध्ये फ्रान्सकडून आपण राफेल त्यावेळेस घेतले होते. त्यामुळे फ्रान्स इंडिया पहिला की पॉईंट या न्यूजमधून काय घ्यायचं आहे तर फ्रान्स इंडिया रिलेशनशिप काय बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर राफेल डील जी आहे ती फायटर जेटशी रिलेटेड डील आहे. मग राफेल डीलसारखी डील अजून कोणत्या कंट्रीसोबत आपण केली आहे का वगैरे ते बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला काल पण मी सांगितलं होतं. समजते तुम्हाला? आणि फ्रान्सचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे हे सर्व बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते? आणि फ्रान्स जर फ्रेंचचा विचार केला ना तर ते इतिहासात आपल्या मॉडर्न हिस्ट्रीत फ्रेंच कंपनीचं किती महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. मॉडर्न हिस्ट्री बघताना फ्रेंचांविषयी तुम्ही अभ्यास करणारच आहात, त्यामुळे त्याच्यावर काही वेगळं बोलण्याची गरज नाही. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची जी न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि तिथं ड्रोन अटॅक, आपल्या एअरबेसवर ड्रोन अटॅक आत्ताच झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी आपल्याला पोहोचली नाही, फक्त इंजुरी थोडी झाली जवानांना. परंतु ड्रोन सारखी जी अटॅक होत आहे ती कुठंतरी मॉडर्न पद्धत मानली जाते अटॅक करण्याची, नवीन पद्धत मानली जाते.
त्याच्यामुळं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत ते कार्य करताना दिसत आहेत, त्याच्यासाठी आपण सक्षमसुद्धा होताना दिसतोय. त्याच धर्तीवरती मग काय केलं तर श्रीनगरमध्ये अशा प्रकारचे ड्रोनचे इन्स्ट्रुमेंट आहेत, ड्रोनविषयी खेळणी लहान मुलांची असतील ड्रोनसारखी किंवा इतर इन्स्ट्रुमेंट असतील त्याच्यावरती बॅन लावला गेलेला आहे. परंतु गव्हर्नमेंटचे जे ड्रोन आहेत ते सर्वेक्षण करतायत लोकसंख्येचं किंवा तिथल्या टॉपोग्राफीचं, त्या जे ड्रोन आहेत त्यांना त्याच्यातून एक्झम्प्ट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची नाही. याच्याशी रिलेटेड मग आता वारंवार जम्मू काश्मीरचा उल्लेख आला ना, आर्टिकल 144 न्यूजमध्ये असतं CRPCचं, कर्फ्यूशी रिलेटेड आहे. मग त्याच्याशी प्रोव्हिजन आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा उल्लेख आला की त्यानंतर 370 आर्टिकल जास्त न्यूजमध्ये असतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. मग ते 370 370 कलम काय आहे ते हटवलं आत्ताच, मग त्याच्याशी रिलेटेड कॉन्ट्रोवर्सी काय हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर 35A सुद्धा न्यूजमध्ये असतं, आर्टिकल 35A इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. मग ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते? पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आहे. पुढची न्यूज जी आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज आहे. आता अफगाणिस्तानमध्ये प्रॉब्लेम काय चालला आहे मी पहिल्यांदा तुम्हाला ते समजावून सांगतो, म्हणजे ही न्यूज तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे, परंतु त्या अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला विरोध करणारी अतिरेकी संघटना एक आहे, त्याला आपण तालिबान असं म्हणतो. मग तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंट यांच्यामध्ये वारंवार संघर्ष चालू असतो आणि हे तालिबान्यांकडून सामान्य लोकांनी अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला वारंवार टार्गेट केलं जातं. हे खूप वर्षांपासून चालत आलेलं आहे. मग यांना अफगाणिस्तान गव्हर्नमेंट जे आहे ना, त्यांना तालिबानपासून किंवा अशा प्रकारच्या संघटनांपासून प्रोटेक्शन देण्यासाठी USA जे आहे ना, त्यांनी स्वतःची फोर्स अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्यांनी तिथं स्वतःची फोर्स दिली गेली होती आत्तापर्यंत. परंतु आता USAचं काय चाललं आहे की स्वतःची फोर्स जी आहे तिथली मिलिटरी जी आहे ती मायदेशी परत घेण्याचं चाललेलं आहे. आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला त्यांच्या ज्या सिच्युएशनवरती आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवरती सोडणं हे USAचं चाललं आहे. मग त्याच्यामध्ये मग USAनं कित्येक अफगाणिस्तानच्या खूप भागातून स्वतःची जी आर्मी आहे, मिलिटरी आहे ती वापस घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. बरोबर आहे. मग त्यामुळं ऑब्वियसच काय आहे तर तालिबानचं वर्चस्व आता वाढताना दिसते. म्हणजे तालिबान आता जिथून USAची आर्मी वापस येते ना त्या भागावरती कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. मग त्याच्यामध्येच कुठंतरी ही न्यूज काय सांगते तर तालिबान अनेक भागावरती कब्जा करण्यात यशस्वी होत आहे, ही न्यूज असं सांगते. खूप अफगाणिस्तानमधल्या खूप भागांवरती तालिबानकडून आत्ताच आपण बघितलं की कब्जा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत असं सांगणारी ही न्यूज आहे. समजते? म्हणजे इंटरनल त्यांचं जे काय चालू आहे हे मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगितले, जे की अगोदर पण मी सांगितले. आता राहिलं काय तर अफगाणिस्तानचं लोकेशन काय ते काल पण आपण बघितलं होतं, आज पण बघूया अफगाणिस्तानचं लोकेशन महत्त्वाचं काय आहे ते. चला बघूया मग लोकेशन काय, मॅप महत्त्वाचा काय त्याचा. हा खरं तर आहे अफगाणिस्तानचा मॅप. ही जी कंट्री आहे ती अफगाणिस्तान आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्या शेजारील कंट्री कोणकोणते आहेत? इंडियाला इथं टच करते, जो पाकव्याप्त काश्मीर आहे ना तिथं बॉर्डर इंडियाला टच करते. मग इंडिया त्याच्या शेजारील कंट्री, त्यानंतर पाकिस्तान त्याच्या शेजारील कंट्री, ताजिकिस्तान आहे शेजारी, त्यानंतर उझबेकिस्तान आहे, त्यानंतर तुर्कमेनिस्तान आहे बाउंड्री लाईन टच करते, त्यानंतर इराण आहे. या ज्या महत्त्वाच्या कंट्री आहेत ना त्या खरं तर अफगाणिस्तान बॉर्डरला टच करताना आपल्याला पाहावयास मिळतात. समजते? हे जॉग्राफिकल लोकेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि अफगाणिस्तान आणि इंडियामध्ये कोणती कंट्री तर पाकिस्तान ही कंट्री. समजते? त्याच्यासाठी मॅप बघणं हे खूप गरजेचं असतं. मॅपवर सुद्धा प्रीला क्वेश्चन आपल्याला विचारलेले पाहावयास मिळतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी बघितले तुम्ही मागील वर्षाचे तरी हे तुमच्या लक्षात येईल. आणि मेन्समध्ये ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करताय ना त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा जर मॅप ड्रॉ करून सांगता आलं ना तर तुम्हाला 50 शब्द लिहायच्या अगोदर 10 लिहायच्या ऐवजी 10 शब्दाचं तुम्हाला जे काही सांगायचं ते तुम्ही सांगू शकता. बाकी शब्द जे आहेत तर मॅप बोलेल. समजते? त्यामुळे तुम्हाला मॅप हा पाठच असणं गरजेचं आहे. सर्व काही मॅपबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. वेळ आली तर तुम्हाला लगेच तो ड्रॉ करता येणं सुद्धा अत्यंत आवश्यक होऊन बसतं. त्याच्यासाठी मॅप बघणं हे इम्पॉर्टंट होतं. आता मग महत्त्वाचे की पॉईंट या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचे तर पहिल्यांदा इंटरनल पॉलिटिक्सचे अफगाणिस्तानमध्ये चालू आहे ना पॉलिटिक्स इंटरनल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये USAची इन्व्हॉल्वमेंट आहे. बरोबर आहे. मग इंडिया USA रिलेशन काय बघून ठेवणं गरजेचं आहे, इंडिया अफगाणिस्तान रिलेशन काय बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मध्ये काय झालं होतं तर नाटोचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होतं, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मग तिसरा की पॉईंट काय होऊन बसतो आपोआपच तर नाटो विषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला?
आणि बाकी मग इंडिया अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे ते तर तुम्ही बघून ठेवणं अपेक्षितच आहे. एवढं की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची न्यूज जी आहे ती सांगते आपल्याला की जे आपलं इंटरनल एअर ट्रॅफिक आहे किंवा डोमेस्टिक एअर ट्रॅफिक आहे, डोमेस्टिक हवाई प्रवास जो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रवाशांमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसते. अनेक प्रवासी प्रवास करण्यासाठी येताना आता बाहेर आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्प्रूव्हमेंट होत असताना पाहाव्यास मिळते, असे सांगणारी ही खरं तर एकंदरीत न्यूज आहे. समजते. मग याच्याच रिलेटेड महत्त्वाचे आपले आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स देशातले महत्त्वाचे कोणकोणते आहेत आणि इंटरनल जे एअरपोर्ट्स आहेत ते महत्त्वाचे कोणकोणते आहेत, एवढी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं अपेक्षित होऊन बसते या न्यूजमुळं. पुढची न्यूज आहे केजरीवाल यांच्याशी रिलेटेड. दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत अरविंद केजरीवाल यांनी प्राईम मिनिस्टरला नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितले तर कोविड-19च्या या पॅन्डेमिकमध्ये जे डॉक्टर आहेत, ज्या नर्सेस आहेत, ज्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये अनेक डॉक्टरांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावला, अनेक नर्सेसने स्वतःचा जीव गमावला. मग यांचं जे सॅक्रिफाईस आहे ते गव्हर्नमेंटनं नोटीस करायला पाहिजे, देशानं नोटीस करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना मग भारतरत्न देण्यात यावा असं केजरीवाल यांनी पत्र PM ला लिहिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामुळं आता की पॉईंट आपले काय तर भारतरत्नाचा क्रायटेरिया काय आहे, त्याचा लोगो काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्या पुरस्कारामध्ये, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. एवढा तर की पॉईंट आपण घेऊ शकतो याच्यावरून. आणि दिल्लीचं लोकेशन काय आहे, मग दिल्ली युनियन टेरिटरीज आहे, मग युनियन टेरिटरीची प्रोव्हिजन घटनेमध्ये काय दिले, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे बांगलादेश रिलेटेड आहे. बांगलादेशमधून काही नागरिक जे आहेत ते इलिगली इंडियामध्ये त्यांचा प्रवेश असलेला आढळला आताच आपल्याला. त्याच्यामध्ये 8 जणांना आता अरेस्ट करण्यात आली आंध्र प्रदेशमध्ये. त्यामुळं मग याच्याशी रिलेटेड असा सुद्धा विचार केला जातो की ही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड तर नसेल ना असं काही, त्याच्याशी सुद्धा रिलेटेड यांचं इन्व्हेस्टिगेशन होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. मग आता की पॉईंट याच्यातून घ्यायचं आहे आपल्याला, आंध्र प्रदेशचं लोकेशन वगैरे सर्व काही बघायचं आहे, महत्त्वाचे रिव्हर वगैरे. त्याचबरोबर बांगलादेशचं लोकेशन, बांगलादेश किती राज्यांना बांगलादेशची बाउंड्री टच करते इंडियाच्या, ते सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला तो की पॉईंटसुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. पुढची न्यूज आहे USA रिलेटेड आहे. USAचा आताच कालच आपण बघितलं की इंडिपेंडन्स डे साजरा केला त्याने, स्वातंत्र्य दिन, आणि त्याच्या अनुषंगानंच आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या पाहाव्यास मिळाल्या. आणि USA आणि इंडिया कायमच त्या स्वातंत्र्यतेच्या त्याचबरोबर डेमोक्रेसीच्या, लोकशाहीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकमेकांसोबत शेअर करत आला आहे, एकमेकांचे रिस्पेक्ट करत आला आहे, एकमेकांना सहकार्य करत आलं आहे, असं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं आणि त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. बरोबर आहे. त्यामुळे आता इंडिया-USA रिलेशन बघून ठेवणं पहिला की पॉईंट आपला, इंडिया-USA रिलेशनशिप बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि सेकंड की पॉईंट आहे USAचं स्वातंत्र्य कधी मिळालं, महत्त्वाचे तिथं प्रशासन करणाऱ्या कंट्रीज किंवा राजशाही घराणं कोणतं होतं का महत्त्वाचं, किंवा त्यांची एकंदरीत हिस्ट्री थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जे की तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री ज्यावेळेस बघणार आहात ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते बघणारच आहात, परंतु आता जर बघून ठेवलं तर त्यानंतर ज्यावेळेस बघणार आहे ना त्यावेळेस तुमचं मग ते रिव्हिजन झाल्यामुळे पक्कं होऊन बसेल. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. पुढची न्यूज कोणती महत्त्वाची बघूया. पुढची न्यूज क्रोकोडाईलशी रिलेटेड आहे. कासवं जे आहेत, क्रॉक्स रिलोकेट फ्रॉम गुजरात लेक, गुजरातमधल्या काही लेक्सवरून जे क्रोकोडाईल्स आहेत त्याच्यामध्ये मग पंचमुळी लेक जे आहे ते न्यूजमध्ये, तिथून सरदार वल्लभभाई पटेल जो स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीसुद्धा त्याला आपण म्हणतो इंडियातला, त्याच्याजवळच पंचमुळी लेक आहे. मग तिथं अनेक टुरिस्ट जे आहे ते व्हिजिट करत असतात. त्यांच्यामुळं कुठंतरी तिथल्या जे क्रोकोडाईल्स आहेत त्यांना धोका निर्माण होतोय, त्यामुळे त्यांचं रिलोकेशन केलं, म्हणजे दुसरीकडे स्थानांतर केले, त्यांना दुसरीकडे स्थानांतरित केले तर आपल्याला पाहाव्यास मिळेल. मग या न्यूजवरून काय केलं तर स्टॅच्यू ऑफ जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे तिथं, मग त्या स्टॅच्यूविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं ही बेसिक गोष्ट आहे. परंतु वल्लभभाई पटेल यांचं योगदान काय आहे हिस्ट्रीमध्ये, स्वातंत्र्यतामध्ये आपल्या किंवा पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये वल्लभभाई पटेल यांचं काय ॲक्टिव्हिटीज होत्या जर असतील तर मग ते आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे, पंचमुली लेक जो आहे त्याचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे, इम्पॉर्टंट जॉग्राफिकल त्याचं काय आहे, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं की पॉईंट त्याला आला आहे तर
केवडिया रेंज फॉरेस्ट आहे. केवडिया रेंज फॉरेस्ट कुठं आहे, त्याचं लोकेशन काय, हे सर्व बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात. ही पुढची न्यूज जी आहे ती तालिबानशी रिलेटेड आहे. अफगाणिस्तानमध्ये त्यांनी अनेक जिल्ह्यांवरती कब्जा, तिथल्या प्रोव्हिन्सवरती तिथल्या कब्जा करताना ते दिसत आहेत. ऑब्वियस तिथली सिच्युएशन काय आहे वगैरे मी तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये मग आताच मिलिटरी आहे आणि त्यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 300 जण जे आहे अफगाण मिलिटरी जे आहे ते ताजिकिस्तानमध्ये गेलेले आपल्याला पाहावयास मिळाले या इन्सर्जन्सीमुळं. समजते. त्याच्यासाठी आता यांच्यातला जो संघर्ष आहे तो चालूच राहणार आहे अजून जास्त काळापर्यंत, कारण आता USA तिथून बाहेर पडला आहे. त्याच्यामुळे तिथं शांतता प्रस्थापित करणं हे खूप कठीण होऊन बसताना आपल्याला दिसत आहे. पुढची न्यूज आहे फिलिपाईन्स रिलेटेड आहे. फिलिपाईन्स एक प्लेन क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये जे ॲटलिस्ट 45 किल्ड इन मिलिटरी प्लेन होतं हे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 45 जण मृत्युमुखी पडले असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 96 जण जे आहेत त्यांनी ऑलरेडी जंप त्याच्यामध्ये केलेले आपल्याला पाहावयास मिळेल. त्याच्यामुळं त्यांच्या जीवाला धोका कोणताही निर्माण झाला नाही, परंतु जवळजवळ 45 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले असतील असा अंदाज आहे. आता फिलिपाईन्सचं लोकेशन वगैरे काय ते बघणं गरजेचं आहे. ते पहिल्यांदा मॅपच्या दृष्टीतून दाखवतो तुम्हाला मी. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं फिलिपाईन्स आहे आणि इथं आपला भारत आहे. इथून या साईडला फिलिपाईन्स असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग इथं व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, थायलंड आहे, अशा प्रकारचे इथं तैवान आहे. अशा प्रकारची महत्त्वाची ठिकाणे इथं जवळ याच्या आसपास पाहायला मिळतात. आणि हा फिलिपाईन्स तुम्हाला दाखवण्याचं काय कारण आहे तर हा जो एरिया आहे ना तो साऊथ चायना सी एरिया म्हणून ओळखला जातो. आणि याच्यामध्ये मग फिलिपाईन्स स्वतःचं वर्चस्व याच्यावरती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. व्हिएतनाम म्हणजे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ज्या आसपास याच्या कंट्री आहेत ना त्या स्वतःचं वर्चस्व याच्यावरती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये चायनाचं सुद्धा इलिगल इंटरव्हेन्शन वारंवार इथं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे चायनासुद्धा या साऊथ चायना सी याला त्यामुळेच साऊथ चायना सी म्हटलं जाते. चायनाचं वारंवार हस्तक्षेप इथं असतो. वर्चस्व स्वतःचं प्रस्थापित चायना करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इथं चायनामुळं हा जो एरिया आहे तो वारंवार कॉन्ट्रावर्सीमध्ये असतो. त्याच्यामध्ये मग फिलिपाईन्ससुद्धा कधी कधी स्वतःची मतं देत असताना पाहावयास मिळतं. त्यामुळे सुद्धा ते जास्त न्यूजमध्ये असतं. त्यामुळे लोकेशन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं होऊन बसतं. मग आता या न्यूजमधून आपल्याला काय काय घ्यायचं तर पहिला की पॉईंट घ्यायचा आहे फिलिपाईनचं लोकेशन वगैरे तुम्हाला सांगितलं आणि त्याच्याशी रिलेटेड साऊथ चायनाचा इश्यू काय तो पण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरं काय फिलिपाईन्स आणि इंडियाचे इंटरनॅशनल रिलेशन्स काय आहेत हे बघून ठेवणं गरजेचं आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. समजते. पुढची जी न्यूज आहे ना ती म्यानमारशी रिलेटेड न्यूज आहे. म्यानमारमध्ये त्याचा गव्हर्नमेंट आणि नागरिकांमध्ये झालेल्या क्लॅशमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे त्यांची मिलिटरी फोर्सेस वगैरे त्याच्यामध्ये झालेल्या क्लॅशमध्ये जवळजवळ 25 लोकांना जीव गमावा लागला अशी सांगणारी ही न्यूज आहे. मग तिथं कॉन्ट्रावर्सी काय चालू आहे तर आंग सान सू की ज्या पहिल्या तिथल्या राष्ट्रपती होते ना त्यांना पदावरून हटवून त्यांना अरेस्ट करण्यात आले होते. मग त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये ना आत्ताच्या गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश चालू असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रोटेस्टसुद्धा असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट काय तर हे जे प्रोटेस्ट आहेत ना ते बळ वापरून दाबण्याचा प्रयत्न म्यानमार गव्हर्नमेंटकडून वारंवार केला जातो आणि त्याच्यामध्ये मग लोकांना जीव गमवायला लागतो हे आपल्याला पाहावयास मिळतं. आता म्यानमार न्यूजमध्ये म्यानमारचं लोकेशन काल पण तुम्हाला दाखवलं होतं. आज पण म्यानमारचं लोकेशन काय आहे हे आपण बघूया. कोणकोणत्या राज्यांना त्याची बाउंड्री आपल्याला टच करते ते पण बघूयात आपण. दिस इज द ॲक्च्युअल फिजिकल मॅप ऑफ म्यानमार. इथं म्यानमार आपण बघू शकतो आणि कोणकोणत्या मग स्टेटला ती टच करते बाउंड्री तर पहिलं तर मिझोराम इथं मिझोरामला टच करते, मणिपूरला टच करते, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या महत्त्वाच्या स्टेटला म्यानमारची बाउंड्री टच करते. असे इंटरनॅशनल बाउंड्री टच करणारी जी स्टेट आहेत आणि म्यानमारला कोणकोणते स्टेटची बाउंड्री टच करते डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. प्रिव्हियस इयर बघितलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन भरपूर तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळं हे जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मॅपचे आहे ना ते त्या वेळेस आपण जर बघितलं तर ते वारंवार रिव्हिजन होऊन मग ते आपली पाठ होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन ते आहेत तुम्ही यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकता. त्याच्यासाठी वारंवार मॅप दाखवत असतो मी तुम्हाला. समजते. मग आता आपण मॅप याचा बघितला. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला काय बघायचं तर की पॉईंट एक्झामचं रिलेटेड पहिला की पॉईंट बघायचा आपल्याला म्यानमार इंडिया रिलेशनशिप काय आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या आंग सान सू की आहेत ना त्यांना नोबेल पीस प्राईज मिळालं होतं. मग ते कधी दिलं होतं, कोणत्या कारणासाठी दिलं होतं, शांतता, मग त्यांनी शांततेसाठी काय प्रयत्न केले ते सर्व तुम्हाला आंग सान सू की यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर आता जे मॅप दाखवलं आहे ना कोणत्या स्टेटला बाउंड्री टच करते वगैरे हे तिसरा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं.
ही चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. तर चायनानेच मार्स मिशन लॉन्च केलेलं त्यांचं आपण पाहिलं होतं न्यूजमध्ये अगोदर याच्या. आणि त्या मार्स मिशनवरती जे सायंटिस्ट गेले नाही त्यांनी आत्ताच बघितलं आपण की एक स्पेस वॉक त्यांनी केलेलं त्यांच्या न्यूज स्टेशनवरून आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि हे ऑन गोईंग मिशन आहे, म्हणजे मार्स मिशन यांचं आहे. विशेष करून मार्सचं अभ्यास करण्यासाठी हे मिशन लॉन्च केले गेले. त्यामुळं ही न्यूज कुठंतरी महत्त्वाची होऊन बसते. मग याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं चायना इंडिया रिलेशन काय आहे. आता चायना इंडिया रिलेशन म्हटलं की गलवान व्हॅली आली, गलवान व्हॅलीचा क्लॅश आला. मग ते गलवान व्हॅलीचं लोकेशन काय आहे ते सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल काय आहे हे सर्व तुम्हाला विशेष करून माहिती असणं गरजेचं आहे, कारण ते वारंवार न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. जर हा मॅप तुम्हाला मी इथं ड्रॉ करून जर दाखवला तर आपल्याला पाहता येईल की कशा पद्धतीनं तिथं आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल दिलेली आहे. इथला जर एरिया तुम्ही बघितला ना, ही जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणू शकतो. लाईन ऑफ LAC म्हणतात त्याला. आणि इथून जो पुढचा भाग आहे ना तो चायना व्याप्त काश्मीर आहे, चायनानं व्याप्त केलं, त्याला सियाचीन सुद्धा आपण म्हणतो. आणि ही जी LAC आहे ना त्याच्यावरतीच कुठं तर मग कॉन्ट्राव्हर्शियल आपल्याला ठिकाणं दिसतात. मग त्याच्यामध्ये काय काय कॉन्ट्राव्हर्शियल आहेत तर पेंगांगसो लेक जो आहे तो जास्त न्यूजमध्ये असतो. त्यानंतर हॉट स्प्रिंग जास्त न्यूजमध्ये असतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर गलवान व्हॅली जास्त न्यूजमध्ये असतं. मग हे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मॅपमध्ये ड्रॉ करता यायला पाहिजे. मॅपमध्ये माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत, या तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहेत त्या गोष्टी. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी मी थोडक्यात कच्चा मॅप ड्रॉ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. आता याच्यातले की पॉईंट सांगायचे राहिले. याच्यातला पहिला की पॉईंट काय तर इंडिया चायना रिलेशनशिप काय आहे. त्यानंतर दुसरा की पॉईंट काय, गलवान व्हॅलीचा क्लॅश माहिती पाहिजे आपल्याला. LAC त्याचं लोकेशन जॉग्राफिकल सर्व काही माहिती असणं गरजेचं आहे. आणि चायनाची बॉर्डर जी आहे थर्ड पॉईंट ती कोणकोणत्या स्टेटला शेअर होते इंडियासोबत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. समजते. जॉग्राफिकलरित्या ते माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे, गव्हर्नमेंटचा एक स्टडी आला आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की सेकंड वेव्ह जी आता आली होती ना आपण त्याच्यामध्ये खूप युवक जे आहेत, युवकांना जास्त त्याच्यामध्ये धोका निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये जास्त युवकांनाच हानी पोचलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये गेल्या वेव्हचा जर विचार केला फर्स्ट वेव्हचा त्याच्यामध्ये युवकांची संख्या 23.7% होती, ती वाढून परत 26.5% झाली असं यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. त्याच्यामुळं ही स्टडी कुठंतरी इम्पॉर्टंट होऊन बसते आपल्याला. त्याच्यामध्ये सेकंड वेव्ह आणि याच्यामध्ये थर्ड वेव्हचा ज्यावेळेस विचार केला आहे थर्ड वेव्ह येण्याची शक्यता खूप कमी होती असं या स्टडीमध्ये सांगितलेलं आहे, जे की आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पुढची न्यूज जी आहे ती लिटरसी अँड न्यूमरसी मिशन ऑफ इंडिया शी विषय आहे. याच्यामध्ये मग लिटरसी अँड न्यूमरसी मिशन जे इंडियाचं आहे ना त्याची डेडलाईन अगोदर 2026 होती, ती कुठंतरी वाढवून आता 2025 होती, ती कुठंतरी वाढवून आता 2026-27 करण्यात आलेली. कारण का आता 2 वर्ष जी मधली आहेत ना ती कोविड पॅन्डेमिकमध्ये गेली, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये करता आली नाही. त्यामुळे त्या 2 वर्ष पुढं वाढवून दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता लिटरसी न्यूमरसी मिशन काय आहे तर साक्षरता वाढवणं, लोकांची साक्षरता, नंबर ओळखण्याची जी विद्यार्थ्यांची ॲबिलिटी आहे ती वाढवण्यासाठी खरं तर हे मिशन लॉन्च केले. पहिली, दुसरी, तिसरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी साक्षरता त्यांची वाढवण्यासाठी खरं तर. आणि त्याची डेडलाईन आता 2027 केलेली, ते पण मी तुम्हाला सांगितलं. लिटरसी मग की पॉईंट याच्यातला काय तर पहिलं लिटरसी न्यूमरसी मिशन काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा यातला पॉईंट काय आहे तर समग्र शिक्षा स्कीम ही आता न्यूजमध्ये आली. मग समग्र शिक्षा स्कीम काय आहे याची डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरं शिक्षणाशी रिलेटेड जे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत आणि आपण महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत या सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. समजते. याच्याशी रिलेटेड मग एवढं की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. समजते. पुढचं जे आहे पोलीस डिप्लॉय ड्रोन ऑन ए बीचेस इन तामिळनाडू. तामिळनाडूचे जे बीचेस आहेत समुद्रकिनारी त्याच्यावरती म्हणजे ड्रोन डेव्हलप केले गेले. तर ड्रोन म्हणजे काय, ते ड्रोन फिरत राहणार आणि त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये जर तुम्ही मास्क न घातलेलं दिसाल तर तुमच्यावरती कारवाई तिथं ऑन द स्पॉट केली जाईल. अशा प्रकारची पद्धत तामिळनाडू गव्हर्नमेंटकडून डेव्हलप केलेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते. आता ड्रोन न्यूजमध्ये कशामुळे अजून पण तुम्हाला माहिती आहे, ड्रोन अटॅकमुळे ड्रोन जास्त न्यूजमध्ये त्याची मग ड्रोन टेक्नॉलॉजीविषयी जर थोडी माहिती तुम्ही बघून ठेवली तर सायन्स बेसवरती ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट क्वेश्चन त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो.
समजते, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट होऊन बसतं. आणि आता बीच, तामिळनाडूवरचे बीच जास्त न्यूजमध्ये. मग तामिळनाडूवरती पोर्ट कोणतं, बंदर कोणतं महत्त्वाचं आहे का, ते बंदराविषयी माहिती जरा काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज ओडिसा गव्हर्नमेंटमध्ये. ओडिसा गव्हर्नमेंटमध्ये जे बालविवाह होत होते ना, त्याच्यावरती पडगा पाडण्यासाठी किंवा त्याचं ते खरं तर कमी करण्यासाठी ओडिसा गव्हर्नमेंट जे प्रयत्न करते त्याच्यामध्ये खरं तर यशस्वीता त्यांना प्राप्त होताना दिसते. ते प्रयत्न कुठं तर सफल होताना आपल्याला पाहावेस मिळतात. मग त्याच्यामध्ये आकडेवारी एक काय दिली तर ॲज अगेन्स्ट 657 म्हणजे 657 चाइल्ड मॅरेजेस स्टॉप्ड इन 2019. 2019मध्ये जवळजवळ 657 चाइल्ड मॅरेजच्या केसेस जे आहेत ते त्यांनी रोखण्यात यश प्राप्त केलं होतं. आणि तीच आकडेवारी जर 2020मध्ये बघितलं तर 2020 या वर्षात जवळजवळ 1108 अशा प्रकारच्या केसेस स्टॉप करण्यात ओडिसा गव्हर्नमेंट यशस्वी ठरलेलं आहे. थांबवण्यात अशा प्रकारच्या केसेस ओडिसा गव्हर्नमेंट यशस्वी ठरलेलं आहे. समजते, म्हणजे ही आकडेवारी कुठंतरी वाढत चालली आहे. ती कुठंतरी चांगली गोष्ट आहे. बालविवाह थांबवण्यासाठी जे ओडिसा गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे ते कुठंतरी यशस्वी होताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता बालविवाह जो आहे, चाइल्ड मॅरेज, मग चाइल्ड मॅरेजचे आता की पॉईंट यातले काय बघायचे. चाइल्ड मॅरेजचे जे इंडियन पिनल कोडचे ॲक्ट आहेत किंवा भारतीय राज्यघटनेत काय प्रोव्हिजन आहे का याच्याशी वेगळी रिलेटेड, याच्याशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन आपण असणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे तर पोक्सो ॲक्ट काय आहे. पोक्सो ॲक्ट जो आहे तो लहान मुलांशी रिलेटेड, लहान मुलांच्या अधिकारांशी रिलेटेड ॲक्ट आहे. तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि महिलांशी रिलेटेड इतिहासामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या चळवळी झाल्या त्यांच्या अधिकारांसाठी, महत्त्वाच्या संघटना कोणकोणत्या महिलांचा अधिकार रक्षित करण्यासाठी स्थापल्या गेल्या होत्या, त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन इतिहासाच्या दृष्टीतून आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे आर्मी चीफ जे आहेत जनरल मनोज नरवणे. हे आता 5 ते 7 जुलै या पिरियडमध्ये UK आणि इटलीला व्हिजिट करताना आपल्याला दिसतात. आणि इटलीमध्ये विशेष करून ते काय करणार आहे तर आर्मी मेमोरियल तिथं आहे त्याचं उद्घाटन करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. समजते. आता मग याच्यातून की पॉईंट काय घ्यायचे आहे तर UK इटलीसोबत इंडियाचं रिलेशन काय आहे, बरोबर आहे, आणि UK इटलीचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे, हे सर्व बघणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. पुढची न्यूज आहे ओडिसा गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. आणि ओडिसा गव्हर्नमेंटनं काय केलं आहे तर 10,000 जवळजवळ 10,000 रेन हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनवलेले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग जे पावसाचं पाणी आहे त्याचं कसं जतन करायचं आणि ते कसं उपयोगात आणायचं लॉंग टर्मसाठी, याच्यासाठी जे स्ट्रक्चर बांधले जातात ना त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर असं म्हणतात. आणि अशा प्रकारची 10,000 स्ट्रक्चर त्यांच्याकडून बांधण्यात आलेले आहेत ओडिसा गव्हर्नमेंटकडून. मग अशा प्रकारचं रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर कसं असतं याची एक आकृती तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ही फिगर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगची. याच्यामध्ये काय दिलं आहे तर हे जे आता हे रेनचं वॉटर पडणार कुठं, घरावर जे रेन वॉटर पडलं आहे ना, मग ते काय केलं आहे अशा प्रकारच्या पाईपमध्ये कॅच केले, त्याला गटर असं आपण म्हणतो. आणि त्या पाईपमधून तिथे एक पाईप जोडली गेली आणि ती पाईप डायरेक्ट काय करते तर फिल्टरला जोडली गेली, फिल्टर टँक जो आहे तो. आणि ते जे पावसाचं पाणी आहे ते खाली डायरेक्ट न पडता ते या पाईपमधून इथं साठवलं जातं या फिल्टरमध्ये. आणि त्या फिल्टरमधून फिल्टर होऊन ते मेन टँकमध्ये, जो महत्त्वाचा मेन टँक इथं बांधलेला असतो पाणी साठवण्यासाठी, खरं तर तो मेन टँकमध्ये ते पाणी येतं फिल्टर होऊन. मग ते फिल्टर झालेलं पाणी जे आपण कशासाठी वापरू शकतो तर गार्डनसाठी वापरू शकतो, झाडांसाठी, त्यानंतर टॉयलेटसाठी वापरू शकतो, त्यानंतर कार वॉशिंग म्हणजे गाड्या वगैरे धुण्यासाठी वापरू शकतो, त्यानंतर कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजेच काय करू शकतो तर आपल्या घरगुती वापरासाठी ते पाणी आपण वापरू शकतो. तरी पण त्याच्यातून ओव्हरफ्लो होत असेल तर मग ओव्हरफ्लोसाठी इथे एक पाईप जोडली. या पातळीवर जर पाणी आलं तर या पाईपमधून हे पाणी या वेलमध्ये झालं, ज्याला आपण मराठीत विहीर असं म्हणतो, ओव्हरफ्लो झालेलं पाणी. आणि त्या विहिरीमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे तर विहीर म्हणजे काय, डायरेक्ट तिथे एक खड्डा खांदलेला असेल विहिरीच्या आकाराचा आणि त्याला कोणत्याही प्रकारचं सिमेंटचं कोटिंग वगैरे नसेल. हा जो हौद बघतोय ना त्याला सिमेंटचं कोटिंग वगैरे असेल, जसा आपला पाण्याचा हौद असतो किंवा पाण्याची टाकी असते त्याला व्यवस्थित कोटिंग वगैरे केलेलं असतं सिमेंटचं, कारण ते पाणी साठवून ठेवायचं असतं आपल्याला यूजसाठी. परंतु ही जी वेल आहे ना त्याला कोणत्याही प्रकारचं सिमेंटचं कोटिंग वगैरे नसतं, डायरेक्ट खड्डा खांदलेला असतो. आणि मग त्याच्यामध्ये जे पाणी साठलेलं आहे ते ऑब्वियस काय होणार आहे, जमिनीत मुरलं जाणार आहे. आणि जमिनीत मुरलं म्हणजे काय होणार आहे तर जमिनीच्या जे पाण्याची पातळी आहे ते आपोआप वाढणार आहे आणि ते भविष्यामध्ये आपल्याला शेतीच्या उपयोगासाठी वगैरे उपयोगाला येणार आहे. समजते. हे जे आहे ते रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर आहे आणि हे अशा प्रकारची जवळजवळ 10,000 स्ट्रक्चर ओडिसा गव्हर्नमेंटनं
बांधलेले आपल्याला पाहाव्यास मिळालेत. समजते. मग आता ही रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर जे ओडिशा गव्हर्नमेंटने डेव्हलप केलं नाही ते कोणत्या स्कीमच्या अंतर्गत केले, तर त्याचं नाव आहे मुख्यमंत्री कर्म तत्पर अभियान योजना. त्याला MUKTA म्हणतो, मुख्यमंत्री कर्म तत्पर अभियान योजना. समजते. मग आता याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की अशा प्रकारची कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे की त्याच्या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बांधले जातात, त्याला महत्त्व दिलं जातं. मग ती कोणती योजना आहे, तर मुख्यमंत्री कर्म तत्पर अभियान योजना MUKTA ही योजना आहे. त्यामुळं ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होऊन बसते. ही आजच्या न्यूजपेपरमधली 5 जुलै 2021च्या न्यूजपेपरमधली ही शेवटची न्यूज होती. इथं आजचा आपला द हिंदूचा पेपर समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपला आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि आज लेक्चर डिलिव्हर व्हायला थोडा उशीर होतोय, कारण पहिल्यांदा मी लेक्चर रेकॉर्ड केलं होतं पण त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्ड झाला नव्हता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा लेक्चर रेकॉर्ड करून परत आता डिलिव्हर करतोय, त्यामुळे थोडा उशीर होईल, समजून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट काय तर जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना प्लीज हे लेक्चर शेअर करा. माझा तोच उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचेल आणि एकमेकांची आपण अशा पद्धतीने मदत करू शकतो. त्यामुळे प्लीज एकमेकांना शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल, सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.